ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंच्या उमेदवारांना भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी करोडो रुपयांचं आमिष दाखवलं असा आरोप ठाकरे बंधूंनी ठाण्यातील सभेत केला। ज्या उमेदवारांना करोडो रुपयांचं आमिष दाखवण्यात आलं आणि ज्यांनी एकनिष्ठ राहत उमेदवारी मागे न घेता निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले अशा उमेदवारांचं ठाकरे बंधू यांनी व्यासपीठावर कौतुकही केलंय। उमेदवारी मागे घेण्यासाठी 5 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ज्यांना पैशांचं आमिष दाखवून उमेदवारी जी आहे ते मागे घेण्याचं सांगण्यात आलेलं होतं। ताई, आपलं नाव सांगा, कुठल्या प्रभागातनं आपण निवडणूक लढवताय आणि तुम्हाला किती रुपयांची आमिष जे आहे ते देण्यात आलेलं होतं आणि कोणत्या पक्षाकडनं दिलं? मला आमिष माझी नगरसेविका सौ नम्रता हेमंत पमनाणी शिंदे सेनेच्या त्या माजी नगरसेविका आहेत, त्यांच्याकडनं त्यांच्या पतीने माझ्या पतींना कॉल केला आणि 5 कोटींची ऑफर दिली, पण ती मी ऑफर धुडकावली आहे। मला माझ्या पक्षावर आणि माझ्या राजसाहेबांवर विश्वास आहे। मी लोकांच्या मनात त्याच गोष्टीने गेलेले आहे आणि उद्या निवडणूकही मी त्याच जोरावर लढून जिंकून दाखवणार आहे। माझा प्रभाग क्रमांक 28 आहे, ब या जागेवर मी उमेदवारी घेतलेली आहे। माझ्यासमोर शिंदे गट आहे आणि शिंदे गटाने कुठेतरी माझा प्रचार थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण माझा प्रचाराचा जोम एवढा आहे की 8 नगरसेवक दिवा शहरात आहेत, परंतु कोणत्या कामाचा विकासाचा त्यांचा हेच नाहीये। त्याच्यामुळे मी जे लोकांच्या घराघरात मनामनात गेलेली आहे, कुठेतरी माझा प्रचार थांबवण्याचा प्रयत्न केला आणि मला माघार घेण्यासाठी ऑफरही दिलेली आहेत। मी पैशाला भुलणारी नाहीये, परंतु मातोश्रीने आणि विचारे साहेबांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला जी उमेदवारी जाहीर केली, मी नक्कीच दिवा शहरात मशाल पेटवून दाखवणार। काय ना, एव्हिडन्स नसल्यामुळे मी लेखी तक्रार नाही दिली, मात्र तोंडी तक्रार मी तिथले सिनियर PI आहेत नारपोलीचे, त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकलेली आहे आणि माझ्या सहकाऱ्यांना देखील त्याच पद्धतीने बोलून धमकवण्यात आलं की जर तू त्याच्यासोबत राहशील आणि तू अनुमोदक होता, तू जर त्यांनी फॉर्म नाही घेतला मागे तर मी तुला उचलून आणणार होतो, असं बोलत होते। पण मात्र आम्ही काही फॉर्म मागे घेतला नाही आणि घेणारही नाही आणि येणाऱ्या 16 तारखेला आम्ही गुलाल उधळू। कॅमेरामन कुणाल सह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।